आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सावजी पद्धतीची मेथीची भाजी करून दाखवणार आहे। कुठलाही मसाला न वापरता तरी पण भन्नाट अशा चवीची ही भाजी होणार आहे। चला तर मग करून दाखवते। मेथीची भाजी 2-3 स्वच्छ पाण्याने छान धुवून घेतली। त्यात अख्ख्या हिरव्या मिरच्या घातल्या। आता एका पॅन मध्ये तेल घेतलं, थोडं बऱ्यापैकी तेल लागतं आणि त्यात अख्ख्या लाल मिरच्या तळून काढल्या छान कुरकुरीत होतपर्यंत। तळल्यानंतर ह्या मिरच्या बाजूला ठेवू, त्याचं काय करायचं नंतर मी तुम्हाला सांगते। आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या पॅन मध्ये आणि मेथीची भाजी घातली आणि हिरव्या मिरच्या एकत्र केल्या होत्या त्या घातल्या आणि झाकून 5 मिनिटं शिजू दिलं। 5 मिनिटांनंतर भाजीला छान पाणी सुटलेलं आहे। आता चवीपुरतं मीठ घातलं, आणखी झाकून शिजू दिलं 5-7 मिनिटं। मीठ घातल्यानंतर आणखी पाणी सुटलेलं आहे, हे बघा। 5 मिनिटांनंतर पूर्ण पाणी सुकून गेलं आहे भाजीचं। आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे। गॅस बंद केला। आता सर्व कशी करायची ते मी सांगते। एका प्लेट मध्ये पोळी घेतली, चपाती घेतली, पोळी म्हणा किंवा चपाती म्हणा, आणि त्यात मेथीची भाजी घेतली। त्या अख्ख्या हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, त्या मेथीच्या भाजीमध्ये फोडून घेतल्या आणि लाल मिरच्या ज्या तळून काढल्या होत्या त्या पण मेथीच्या भाजीमध्ये फोडून घेतल्या छान कुरकुरीत, आणि छान कुचकरून घेतली मेथीची भाजी आणि मिरच्या, लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या, हे बघा ह्या प्रकारे। आणि ह्या प्रकारे ही भाजी खाल्ली जाते सावजी पद्धतीची। खूप भन्नाट चवीची भाजी लागते ही। साधी आणि सोपी पद्धत आहे, एकदम सिंपल आहे, कुठलाही मसाला न वापरता। तुम्ही पण एकदा करून बघा ही भाजी मेथीची अशा प्रकारे, खूप आवडेल तुम्हाला। बाय, मस्त।